नमस्कार. राहुल रांगोळी या तुमच्या सगळ्यांच्या चॅनलमध्ये आपल्या चैत्र महिन्याच्या नवीन वर्षाची सुरुवात करताना मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद करते. पाडव्यापासून आपल्या मराठी वर्षाची, आपल्या मराठी संस्कृतीची, नवीन वर्षाची ही सुरुवात होत असे. चैत्र महिना हा आपल्या मराठी याच्यामध्ये याला खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आपण देतो. चैत्र महिन्यामध्ये आपल्याकडे झोपाळे वगैरे लावतात. आपला महिला वर्ग हा झोपाळ्यांचा आनंद घेत असतो. त्या दिवसांमध्ये कैरी येतात, दाराला नवीन आपण तोरण लावतो किंवा उंबरापट्टी, आजकाल नवीन स्टिकर्स वगैरे असे आलेले आहेत. आणि ह्या चैत्र महिन्यामध्ये सगळ्या महिला वर्गाला खास एक आकर्षण असतं, ते म्हणजे चैत्रांगण रांगोळीचं. कारण चैत्र महिना हा विष्णू आणि लक्ष्मी यांचं एक रूपक म्हणून मानलं जातं, ज्यामध्ये 52 शुभचिन्ह असतात. ते 52 शुभचिन्ह सगळे एका रांगोळीच्या साच्यामध्ये असलेले ते जर काढले तर म्हटलं जातं की ते खूप शुभ मानलं जातं, किंवा त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, धान्य, धनधान्य किंवा आपले आरोग्य वगैरे अशा चांगल्या गोष्टींचा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होत असतो असे म्हटले जाते की चैत्रांगणची रांगोळी दारासमोर घातल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो. तर असे हे सगळे शुभचिन्ह म्हणजेच चैत्रांगण रांगोळी जर तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये घालायची असेल, तेही साच्यांचा वापर करून, तर राहुल रांगोळी तुमच्या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या साईजेसमध्ये आणि थोड्याशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये हे चैत्रांगण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर मी तुम्हाला ते दाखवते. हे आपले चैत्रांगण, याची साईज मी तुम्हाला सांगते. हे आहे 11 बाय 14 मध्ये. यामध्ये तुम्हाला भरपूर असे 52 वगैरे हे सगळे शुभचिन्ह बघायला मिळतील. त्यामध्ये तुम्हाला खडक, ध्वज, सूर्य, चंद्र, गणेशजी, सरस्वती, त्रिशूळ, शंख, चक्र, गदा, गोपद्म, ओम, स्वस्तिक, ढोल आणि आपला नगाडा, मोरपीस, बासरी, लक्ष्मी पद्म, कासव, गायत्री पद्म, गाय वासरू, गजलक्ष्मी, गरुड, कमळ, महादेवाची पिंड, धनुष्य, तुळशी वृंदावन, कलश, पाळणा, खण, नारळ असे भरपूर सारे हे शुभचिन्ह एकाच साच्यात तुम्हाला बघायला मिळतील. हे आहे चैत्रांगण, जे तुम्हाला चौकोनी आकारामध्ये दिलेलं आहे. याची साईज आहे 13 इंच बाय 13 इंच. यामध्येही तेवढेच चिन्ह दिले, फक्त त्याला गोल याच्यामध्ये एक तुम्हाला बॉर्डर टाकलेली आहे. ही साईज आहे चौकोनीमध्ये 10 बाय 10 इंच मध्ये. यामध्येही तुम्हाला सगळे शुभचिन्ह बघायला मिळतील. त्यानंतर हे एक चैत्रांगण आहे, श्रीराम जयराम जय जय राम. यामध्ये एवढे सगळे जरी दिलेले नसले तरी मोजके आणि जे आहेत महत्त्वाचे ते सगळे यात दिलेले आहेत. हे तुम्ही चैत्र महिन्याव्यतिरिक्त रोजही तुमच्या देवाऱ्यापुढे काढू शकता. हे आहे आडव्या पट्टीमध्ये. याची साईज आहे 17 बाय 5 ची. ज्यांच्याकडे चौकोनी याच्या देवाऱ्यासमोर कमी जागा असेल, जागेचा अभाव वगैरे असू शकतो, ते या पट्टीचा वापर नक्कीच करू शकतात. हा एक प्रकार आहे चैत्रांगणचा. चैत्रांगण याला म्हणू शकतो की नाही हे मलाही नाही सांगता येणार, पण या लक्ष्मीजींचे जे पावलं आहेत त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, श्री लक्ष्मी प्रसन्न म्हणून. यातही शुभचिन्ह आहेत. हे तुम्ही चैत्रांगण व्यतिरिक्त इतर वेळेलाही काढू शकता. याची साईज आहे 10 बाय 10. हे लक्ष्मी प्रसन्न म्हणून लक्ष्मींचे पावलं आहेत. यात आकार जरी छोटा दिलेला असला तरीही हे शुभचिन्ह अतिशय ठळक आहेत. काढल्यावरती तुम्हाला दिसतीलच. मी सगळ्या रांगोळ्या तुम्हाला या काढूनच दाखवणार आहे. याची साईज आहे 5 बाय 5. हे देखील 5 बाय 5 मध्ये आहे. यातही तुम्हाला जी महत्त्वाची आहेत ती शुभचिन्हे दिलेली आहेत. खाली जो व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मला फक्त हाय किंवा हॅलो टाईप करून पाठवा, किंवा या नंबरवर तुम्ही कॉलही करू शकता. तुमच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याचा मी दरवेळेला प्रयत्न करत असते. आणि लवकरात लवकर ह्या तुमच्या ऑर्डर आमच्याकडे बुक करा, कारण हा लिमिटेड स्टॉक आहे आणि आपल्याकडे लिमिटेड पिरियडसाठी आपण ऑफर्स पण ठेवलेल्या असतात.
तर लवकरात लवकर तुमची ऑर्डर माझ्याकडे बुक करा. आणि हो नक्कीच, नुसतं साचा बघून याचा अंदाज येत नाही हे तितकंच खरं. त्यामुळे मी हे सगळे तुम्हाला रांगोळी काढून दाखवते. लाईक करायला विसरू नका, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरही करा. धन्यवाद.